गुड इव्हनिंग. आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत मिओसिस. आता आपण सेल सायकल अँड सेल डिव्हिजन याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे. सेल सायकल मध्ये दोन प्रकारचं डिव्हिजन म्हणजे मायटोसिस अँड द मिओसिस. मायटोसिस मध्ये G1, S, G2, प्रोफेज, एनाफेज, मेटाफेज अँड टेलोफेज हे आपण चारही फेज पाहिलेले आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत मिओसिस म्हणजे काय आणि मिओसिसचे सब डिव्हिजन आणि मिओसिस मध्ये क्रोमोझोमचं अगदी कोणत्या प्रकारे डिव्हिजन करण्यात येतं याचा या व्हिडिओमध्ये आज आपण याचा अभ्यास करणार आहोत. तर पहा, मिओसिस म्हणजे मायटोसिस आणि मिओसिस हे सेल सायकलचे डिव्हिजन करण्याचे दोन स्टेज आहेत. आता या स्टेज मध्ये अनेक प्रकारच्या सब स्टेज पडतात. म्हणजे एक मेन पायरी त्याच्यामध्ये चार उपपायऱ्या अशा प्रकारे आज आपण मिओसिस हा चॅप्टर पाहणार आहोत. आता पहा, मिओसिस इज कॉल्ड रिडक्शनल डिव्हिजन. आता पहा, मिओसिसला रिडक्शनल डिव्हिजन असं म्हणण्यात येतं, तर मायटोसिसला इक्वेशनल डिव्हिजन. मिओसिसला रिडक्शनल डिव्हिजन अँड मायटोसिसला इक्वेशनल डिव्हिजन. आता मिओसिस पहा, मिओसिस इज द डिप्लॉइड सेल डिव्हिजन. आता जे मिओसिस आहे त्याला डिप्लॉइड सेल डिव्हिजन म्हणतात आणि मायटोसिसला हॅप्लॉइड सेल डिव्हिजन असं म्हणण्यात येतं. तर पहा, मायटोसिस म्हणजे 4 डॉटर सेल, चार पॅरेंट्स जे आपले पॅरेंट सेल आहेत ज्याच्यामध्ये 4 क्रोमोझोम आहेत त्याला हॅप्लॉइड म्हणजे 4 डॉटर सेलचा आज आपण यामध्ये अभ्यास करणार आहोत. आज आपण पाहिले मिओसिस इज द रिडक्शनल डिव्हिजन, डिप्लॉइड सेल कॉल्ड एज मिओसिस अँड 4 डॉटर सेल हॅप्लॉइड. आता आपण पाहणार आहोत की मिओसिस मध्ये इंटरफेज, कॅरियोकायनेसिस, पुन्हा प्रोफेज हे जे कोणते सब डिव्हिजन आहेत त्याचा आज आपण अभ्यास करणार आहोत. तर पहा, आता मिओसिसचे किती दोन प्रकारे, मिओसिस 1 आणि मिओसिस 2 हे असे दोन प्रकारे भाग पडतात. तर मिओसिस फर्स्ट, आता पहा मिओसिस. आता मिओसिसचे दोन डिव्हिजन पडतात. आता एक डिव्हिजन म्हणजे काय पडणार आहे, इंटरफेज. आता पहा, इंटरफेज या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. या गोष्टी अगदी पेपर मध्ये जशा तशा विचारल्या जातात. आता इंटरफेज मध्ये कोणत्या प्रकारे, आता मायटोसिस मध्ये आपण पाहिलेले G1, S अँड G2, G0, G1, S, G2 हे आपण पाहिलेले. आता इंटरफेज ऑफ द मिओसिस. आता पहा, यामध्ये सुद्धा अगदी सेम ऑफ द मायटोसिस इंटरफेज. आता G1 फेज मध्ये पाहिलेले, पुन्हा G1, S सायनाथिसिस अँड द G2 याचा आपण अगोदरच्या व्हिडिओ मध्ये अभ्यास केलेला आहे. G1, S मध्ये डीएनए चं रिप्लिकेशन होतं म्हणजे डबल डीएनए बनतात आणि G2 क्रोमोझोमची संख्या वाढत नाही, सेंट्रिओल, सेंट्रोमोर्स हे आपण पाहिलेलं आहे. हे झालं आपलं फर्स्ट डिव्हिजन म्हणजे मिओसिस 1 इंटरफेज. आता इंटरफेजच्या नंतर 2 नंबरच्या ह्याच्यात एंट्री घेता म्हणजे 2 नंबरला एंट्री काय घेता, 2 नंबरला एंट्री घेता मिओसिस 1. आता पहा, मिओसिस 1 हे आपलं झालं मिओसिस 1. आता पहा, मिओसिस 1 इज द रिडक्शनल, माहिती ना आपल्याला रिडक्शनल डिव्हिजन. मिओसिस 1 इज द रिडक्शनल डिव्हिजन. आता मिओसिस मध्ये दोन प्रकार पडतात, एक म्हणजे कॅरियोकायनेसिस आणि दोन म्हणजे सायटोकायनेसिस. एक म्हणजे कॅरियोकायनेसिस अँड सेकंड म्हणजे सायटोकायनेसिस. आता पहा, कॅरियोकायनेसिसचे 4 डिव्हिजन पडतात. 4 डिव्हिजन कोणते, फर्स्ट इज प्रोफेज 1, second is prophase 1, second is prophase 1, metaphase 1, third is anaphase 1,
हे कशात आहेत कॅरिओकायनेसिस मध्ये प्रोफेज 1 मेटाफेज 1 एनाफेज 1 अँड फोर्थ इज चार डिवीजन पडतात ते फोर्थ इज टेलोफेज 1 आता यामध्ये क्रोमोझोम अगदी कशा प्रकारे एंटर करतात आणि त्याचे डिवीजन आणि त्याचा शेप आकार तो अगदी कशा प्रकारे आकार बदलतो हे आपण पाहणार आहोत। हे झालं मिओसिस 1 मध्ये कॅरिओकायनेसिस मध्ये चार प्रकार पडतात प्रोफेज 1 मेटाफेज 1 एनाफेज 1 अँड फोर्थ इज द टेलोफेज 1। आता सायटोकायनेसिस हे आपण पुढच्या ह्याच्यामध्ये पाहू। आता हे याचा अभ्यास आपण लगेच करू। प्रोफेज 1 आता टाइप्स ऑफ द सब डिवीजन ऑफ द मिओसिस 1 कॉल्ड प्रोफेज 1। आता प्रोफेज 1 चा आता आपण पाहणार आहोत। हे इंटरफेज पाहिलेले G1 S G2 मिओसिस। आता आपण पाहणार आहोत मेन म्हणजे कॅरिओकायनेसिस मध्ये प्रोफेज 1। आता प्रोफेज 1 चे किती डिवीजन पडतात याचा सुद्धा आपण अभ्यास करणार आहोत। आता कॅरिओकायनेसिस मध्ये आपण काय पाहिले प्रोफेज 1 कॅरिओकायनेसिस मध्ये आज आपण पाहिलेले प्रोफेज 1। आता पाहणार आहोत आपण प्रोफेज चे डिवीजन। आता प्रोफेज आता आपण जसं नाऊनचे प्रकार किती 5 अशा प्रकारे आपण प्रोफेज आणि प्रोफेजचे सुद्धा 5 प्रकार पडलेले आहेत। यात एक छोट्यात म्हणजे आपल्याला पाठ राहण्यासाठी एक छोटी ट्रिक बनलेली आहे मोर कॉम्प्लेक्स अँड लार्जर। आता हे पहा हे कसं आहे मोर कॉम्प्लेक्स याचा मेन पॉइंट म्हणजे मोर कॉम्प्लेक्स अँड लार्जर हे अतिशय क्रिटिकल अतिशय महत्त्वाचं आणि लार्जर म्हणजे हे मोठं स्टेज सगळ्यात मोठं स्टेज इज द प्रोफेज। आता प्रोफेजचे 5 प्रकार लक्षात ठेवण्यासाठी एक ट्रिक बनलेली आहे लाओ जरा पाणी दे दो। आता पहा लाओ जरा पाणी दे दो लाओ 1 जरा 2 पाणी 3 दे आणि दो म्हणजे 5 एकूण किती प्रकार पडलेले आहेत 5। आता पहा हे लाओ म्हणजे लिप्टोटिन आता हे आपण जे डिवीजन पाळलेले आहे याचा सुद्धा अभ्यास आपण डीप मध्ये करणार आहोत। आता हे आहे फर्स्ट इज द लिप्टोटिन सेकंड इज लाओ जरा झायगोटिन थर्ड इज लाओ जरा पाणी पैक्सिटिन and fourth is लाओ जरा पानी दे डिप्टोटिन and 5 is डिप्टोटिन लाओ जरा पानी दे दो डायकायनेसिस। हे झालेले आपले 5 प्रकार लिप्टोटिन झायगोटिन पैक्सिटिन डिप्टोटिन and डायकायनेसिस। आता आपण एक डिव्हिजनचा अगदी सोप्या पद्धतीने आणि थोडक्यात आढावा घेणार आहोत। आता पहा लिप्टोटिन मध्ये क्रोमोझोम अगदी कसे असतात झायगोटिन मध्ये काय होतं पॅक्टिटिन मध्ये काय होतं डिप्टोटिन मध्ये काय होतं आणि डायकायनेसिस मध्ये त्याचं रूपांतर कसं होतं हे आपण या प्रोफेज 1 मध्ये शिकणार आहोत। तर आता आपण पाहणार आहोत लिप्टोटिन 1। आता आपण लिप्टोटिन मध्ये सुद्धा आता आपली सेल आता आपल्याला सेलचं सगळ्यांना माहिती आहे सेल कशी असते सर्कल म्हणजे ती गोल असते पण आपण आपल्या समजुतीसाठी आपल्याला गोल सर्कल काढणार येणार नाही त्यामुळे आपण इज कॉल्ड एज स्क्वेअर म्हणजे आपण याला चौकोन काढणार आहे पण चौकोनला आपण काय समजणार आहोत गोल म्हणजे वर्तुळ समजणार आहोत। आता पहा हे आहे आपली पॅरेंट सेल। आता पहा हे आहे आपलं पॅरेंट सेल हे झालं सर्कल किंवा आपल्या सर्कल म्हणजे हे स्क्वेअर हे आपल्याला माहिती। आता याच्यामध्ये घेणार आहोत आपण न्यूक्लियस सेल मध्ये काय असते न्यूक्लियस। आता आपण किती क्रोमोझोम घेणार आहोत आपण घेणार आहोत 4 क्रोमोझोम हे आपले आहेत 4 क्रोमोझोम। आता हे काय आहे आपलं हे आहे पॅरेंट सेल। आता पॅरेंट सेलचा आपण सेल सायकल सेल डिव्हिजन करणार आहोत ते मध्ये प्रोफेज आणि मिओसिस मध्ये कॅरिओकायनेसिस मध्ये प्रोफेज 1 मध्ये लिप्टोटिन मध्ये याचा आपण अभ्यास करणार आहोत। आता पहा हे आहे आपलं पॅरेंट सेल याच्यामध्ये क्रोमोझोम किती देर आर क्रोमोझोम्स आर 4
किती क्रोमोझोम आहेत? 1 2 3 4. क्रोमॅटिड्स किती आहेत किंवा क्रोमॅटिड्स किती आहेत? क्रोमॅटिड्स सुद्धा किती आहेत? 4. हे आहेत आपले क्रोमॅटिड्स. आणि डीएनए, आता पहा डीएनए रिप्लिकेशन किती? 4C. पॅरेंट सेल मध्ये आपले सेल डिव्हिजन मध्ये डीएनए रिप्लिकेट होतो का? नाही. फक्त आणि फक्त सेल डुप्लिकेट होत असतो सेल सायकल आणि सेल डिव्हिजन मध्ये. तो अगदी एकाच ह्याच्यामध्ये डिव्हिजन होतं, ते म्हणजे एस फेज म्हणजे सायनाप्थिसिस मध्ये. आपल्या सेल सायकल सेल डिव्हिजन मध्ये डीएनए चं डुप्लिकेट म्हणजे डीएनए डुप्लिकेट बनून ते 2 बनतो. इथं जर 4 डीएनए असतात, 4C असेल तर त्याला 2 ने मल्टिप्लाय करून त्याला 8C करण्यात येतं. हे फक्त आणि फक्त एस सायनाप्थिसिस मध्ये होत असतं. आता आपण लिप्टोटिन, आता पहा लिप्टोटिन मध्ये काय आहे? आता हे आपली पॅरेंट सेल ही फिगर आपल्याला शेवटपर्यंत म्हणजे मेयोसिस 1 पासून लक्षात राहू द्यायची, कारण की आपल्याला ही असेल क्रोमोझोम 4, डीएनए 4 आणि क्रोमॅटिड सुद्धा किती? 4 आहेत. आता पहा लिप्टोटिन, आता हे लिप्टोटिनची सुद्धा आकृती फिगर अशाच प्रकारे होते. लिप्टोटिन प्रोफेज 1 ची पहिली स्टेज. प्रोफेज 1 ची पहिला प्रकार म्हणजे इज द लाओ म्हणजे लिप्टोटिन. आता पहा प्रोफेज, आता मायटोसिस मध्ये प्रोफेज मध्ये काय होतं? कंडेन्सेशन ऑफ द क्रोमोझोम, म्हणजे जे असे पातळ जे क्रोमोझोम असतात त्यांचं कंडेन्सेशन म्हणजे त्यांना असं आवळून आणण्याचं काम कोण करत असतं? प्रोफेज 1 मध्ये हे आपले क्रोमोझोमचं कंडेन्सेशन होत असतं. आणि त्याचप्रमाणे लिप्टोटिन मध्ये सुद्धा पहिला याच्यामध्ये प्रश्न कसे विचारले जातात? लिप्टोटिन मध्ये काय होतं? लिप्टोटिन मध्ये काय होतं? हे असे प्रश्न विचारले जातात. आता लिप्टोटिन मध्ये म्हणजे काय पहा? कंडेन्सेशन ऑफ द क्रोमोझोम. पहा कशाचं कंडेन्सेशन होत आहे? क्रोमोझोमचं. कशा जे आपल्याला प्रोफेज मध्ये मायटोसिस मध्ये पाहायला मिळाले अगदी तशा प्रकारे यामध्ये सुद्धा लिप्टोटिन मध्ये सुद्धा कंडेन्सेशन होत असतं. 2 नंबरला काय होतं? क्रोमोझोम आर स्टार्ट अपियर. क्रोमोझोम आर स्टार्ट अपियर. हे जे आपले क्रोमोझोम्स आहेत ते आपल्याला इन द मायक्रोस्कोप म्हणजे लाईट मायक्रोस्कोप म्हणजे आपल्याला हे आपल्या डोळ्याने न दिसता आपल्या मायक्रोस्कोपच्या खाली आपल्याला हे दिसू लागणार आहेत. कुठे दिसू लागणार आहेत? इन द मेयोसिस प्रोफेज 1 at that लिप्टोटिन मध्ये कंडेन्सेशन एक होत असतं. 2 नंबरला ते द स्टार्ट ऑफ द अपियर इन द लाईट ऑफ मायक्रोस्कोप. कशा खाली दिसतात आपल्याला? ते आपल्याला मायक्रोस्कोप खाली बघायला मिळतात. हे आहे आपला लिप्टोटिन. लिप्टोटिन मध्ये पॅरेंट सेल सारखेच न्यूक्लियस मध्ये 4 क्रोमोझोम, 4 क्रोमॅटिड, 4 डीएनए डुप्लिकेशन आणि कंडेन्सेशन ऑफ द क्रोमोझोम आणि क्रोमोझोमचा स्टार्ट ऑफ द अपियर. क्रोमोझोम आपल्याला दिसू लागायला लागतात. आता हे झालं आपलं प्रोफेज 1 चा पहिला प्रकार. आता आपण 2 नंबरला पाहणार आहोत झायगोटिन. लाओजरा. जराचा मतलब काय आपल्याला? लाओजरा म्हणजे आता आपण झायगोटिन प्रोफेज 1 मधला झायगोटिन हे अतिशय महत्त्वाचे डिव्हिजन आहे. इट कॉल्ड एज झायगोटिन. याच्यावर दरवर्षी एक ना एक प्रश्नांतर विचारला जातो. आता पहा या झायगोटिन मध्ये काय होत असतं? तर झायगोटिन आता आपण प्रोफेज 1 मध्ये लिप्टोटिन मध्ये पाहिलेले की लिप्टोटिन मध्ये कंडेन्सेशन होतं. बट आता या झायगोटिन मध्ये काय होत असतं? तर झायगोटिन मध्ये होत असतं म्हणजे पेअरिंग. झायगोटिन मध्ये होत असतं पेअरिंग ऑफ द क्रोमोझोम. पहा या झायगोटिन मध्ये जे क्रोमोझोम आहेत त्यांचा पेअरिंग होत असतात. हे आहेत आपले समजा क्रोमोझोम. तर यांचं हे जे आपलं पेअरिंग, यांचं जे पेअरिंग म्हणजे त्यांचं जोडे जे क्रोमॅटिड्स आहेत त्यांच्यामध्ये एक नवीन बंधन तयार होतं. त्या बंधनाला होमोलॉगस पेअर असं म्हणण्यात येतं. आता पहा माणसामध्ये 46 किती 46 गुणधर्म म्हणजे 46 क्रोमोझोम असतात. पण त्याच्या जोड्या म्हणजे त्याच्या पेअर्स ऑफ द क्रोमोझोम्स किती असतात? देयर आर 23 पेअर्स ऑफ द क्रोमोझोम. म्हणजे सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये जे 46 क्रोमोझोम्स आहेत त्यांचं 23 प्रकारच्या जोड्यामध्ये डिव्हिजन करण्यात येतं.
त्याला म्हणतात द पॅरेंट सेल ऑफ द सेल सायकल डिव्हिजन. आता पहा या झायगोटीन मध्ये काय होईल, एक नंबरला पेअरिंग. कशात पेअरिंग होईल, या पेअरिंग होईल या क्रोमोझोम मध्ये. आता पहा हे आहे आपला क्रोमोझोम. त्या क्रोमोझोम मध्ये आपण पाहिले की या ठिकाणी पेअरिंग होईलेली आहे. कोणत्या ठिकाणी, याला नाव देऊ आपण ए. पहा आता या ए ठिकाणी पेअरिंग होईलेली म्हणजे हा क्रोमोझोम याच्यामधले मटेरियल यामध्ये पाठवू शकतो, यामधले मटेरियल यामध्ये पाठवू शकतो. यालाच म्हणतात स्पेशलायझेशन ऑफ द क्रोमोझोम. आता पहा ही आहे एक क्रोमॅटिड, ही आहे दुसरं क्रोमॅटिड. म्हणजे वेगवेगळ्या दोन क्रोमॅटिड्स आहेत. यांनाच काय म्हणतात नॉन सिस्टर ऑफ द क्रोमॅटिड. हे काय एकच क्रोमॅटिड आहेत का, म्हणजे एका याचे क्रोमोझोमचे क्रोमॅटिड आहेत का, नाही. त्यामुळे ते वेगवेगळे क्रोमॅटिड आहेत म्हणून त्याला म्हणतात नॉन सिस्टर ऑफ द क्रोमॅटिड्स. दोन वेगवेगळ्या क्रोमोझोमचे क्रोमॅटिड्स त्यालाच म्हणतात नॉन सिस्टर ऑफ द क्रोमॅटिड्स. आता पहा हे झालं आपलं, हे झालं नॉन सिस्टर ऑफ द क्रोमॅटिड. आता याच्यामध्ये जे मोकळा स्पेस दिसायलेला आहे, जे रिकामा स्पेस दिसायलेला आहे, याच्यामध्ये एक फ्लुइड असते किंवा एखाद्या प्रकारचे एक मटेरियल समजू. त्या मटेरियलला काय म्हणतात सायनॅप्टोमिनल कॉम्प्लेक्स. काय म्हणतात सायनॅप्टोमिनल कॉम्प्लेक्स. या शब्दावर दरवर्षी एक ना एक प्रश्न येत असतो, सायनॅप्टोमिनल कॉम्प्लेक्स. आता पहा हा सायनॅप्टोमिनल कॉम्प्लेक्स कोणत्या प्रोफेजच्या प्रकारामध्ये तो डिव्हिजन होतं याचा सुद्धा आपण अभ्यास करणार आहोत. पण पहा आता हे सायनॅप्टोमिनल कॉम्प्लेक्सचा अर्थ. आता पहा हे सायनॅप्टोमिनल कॉम्प्लेक्स हे दोन प्रकारे बनलेलं असतं. म्हणजे त्यालाच एक सायंटिफिक नेम म्हणजे काय न्यूक्लिओप्रोटीनाइज सेल्स. पहा आता न्यूक्लियस म्हणजे हे सायनॅप्टोमिनल कॉम्प्लेक्स मटेरियल मध्ये दोन मटेरियल असतात. एक म्हणजे आरएनए रायबोन्यूक्लिक ऍसिड आणि दुसरा म्हणजे आहे प्रोटीन. आता रायबोन्यूक्लिक ऍसिड आणि प्रोटीन पासून मिळून एक तयार होतं म्हणजे सायनॅप्टोमिनल कॉम्प्लेक्स. आता या क्रोमोझोम मध्ये सायनॅप्टोमिनल कॉम्प्लेक्स तयार होत आहे आणि या फ्लुइडच्या जे रिकामा स्पेस आहे त्यामध्ये तो सायनॅप्टोमिनल कॉम्प्लेक्स बसतो. आता पहा हे झालं आपलं नॉन सिस्टर क्रोमॅटिड. आता हे नॉन सिस्टर क्रोमॅटिड बट याला काय म्हणतात, ही जी पेअर आहे ती एकाच गुणधर्म म्हणजे सारखे. आता आपण इथे लिहू सेम क्रोमोझोम म्हणजे सारखे, ज्याच्यामध्ये सारखे गुणधर्म आहेत त्यांच्यापासूनच ती एक नॉन सिस्टर क्रोमॅटिड पासून एक होमोलोगस पेअर तयार होते. यालाच म्हणतात होमोलोगस. होमो म्हणजे माणूस, यालाच काय म्हणतात होमोलोगस पेअर. आता पहा हे होमोलोगस पेअर ॲज अ सिमिलर साइज स्ट्रक्चर अँड द काइंड्स ऑफ द जीनस. हे जे होमोलोगस पेअर आहे ते कोणत्याही वेगवेगळ्या क्रोमोझोम मध्ये न होता जे सारखे गुणधर्म, ज्यांची साइज सारखी, ज्यांचा आकार सारखा आहे आणि ज्यांच्यामध्ये ज्यांचं स्ट्रक्चर असं सारखं. एखादा घेतला हा डिकंडेन्सेशन ऑफ द क्रोमोझोम आणि एक घेतला कंडेन्सेशन ऑफ द क्रोमोझोम, याच्यामध्ये कसं पेअरिंग होईल नाही. त्याच्यामुळे जे क्रोमोझोम सारखे असतात त्यांच्यामध्येच होमोलोगस पेअर होत असते. एक जैसा जोडी म्हणजे एक सारख्या जोडीमध्ये हे होमोलोगस पेअर होतात. आणि हे झायगोटिन म्हणजे मिओसिस मधल्या प्रोफेज 1 मधल्या सेकंड जे डिव्हिजन आहे त्याला झायगोटिन मध्ये याचं पेअरिंग ऑफ सायनॅसिस म्हणजे दोन नॉन सिस्टर क्रोमॅटिड मध्ये होमोलोगस पेअर तयार होते. हे आहे आपलं झायगोटिन. हे अतिशय महत्त्वाचं चॅप्टर आहे, म्हणजे अतिशय महत्त्वाचं डिव्हिजन ऑफ द प्रोफेज 1 झायगोटिन. आता पहा झायगोटिनचा आपण पेअरिंग ऑफ द सायनॅसिस पाहिलेले, सिस्टर नॉन सिस्टर. आता पहा आता याच्या झायगोटिन मध्ये आणखी एक पॉइंट महत्त्वाचा म्हणजे हे होता आपला क्रोमॅटिड्स. हे आहे क्रोमोझोम. हे आहे आपला क्रोमोझोम. या ठिकाणी तो जॉईंट व्हायलेला आहे, तो जॉईंट होत आहे नॉन सिस्टर क्रोमॅटिड मध्ये म्हणजे सिंगल क्रोमोझोम. हे वेगवेगळे सेपरेट क्रोमोझोम आता कसे झालेले तर एकच क्रोमोझोम बनलेला आहे. आणि या क्रोमोझोम मध्ये हे जे दोन तयार झालेले आहे त्यालाच एक महत्त्वाचा शब्द म्हणजे बायव्हॅलेंट किंवा टेट्राड अतिशय महत्त्वाचा शब्द आहे. बायव्हॅलेंट म्हणजे दोन, टेट्राड म्हणजे 4 क्रोमोझोम. अशा प्रकारे द झायगोटिन बायव्हॅलेंट टेट्राड आर फॉर्म्ड इन द झायगोटिन.
सिस्टर क्रोमॅटिड मध्ये हे झालं नॉन सिस्टर क्रोमॅटिड. बट आता कुणी विचारलं सिस्टर क्रोमॅटिड काय असतो, तर हे आहे आपला सिस्टर क्रोमॅटिड. म्हणजे हा एक क्रोमॅटिड एकाच होमोलॉगसचे दोन जे क्रोमॅटिड्स असतात त्यांना म्हणतात सिस्टर, आणि वेगवेगळ्या क्रोमोझोमचे जे वेगवेगळे क्रोमॅटिड्स असतात त्यांना म्हणतात नॉन सिस्टर. हे झालेले आहे आपलं झायगोटिन. आता पाहिलेले की आपण झायगोटिन मध्ये पेअरिंग होत असते. सायनॅप्टिक कॉम्प्लेक्स पाहिलाय, आरएनए प्लस प्रोटीन पासून बनतो. आता आपण पाहणार आहोत आता तिसरा. आता पहा, लाओ म्हणजे लेप्टोटिन पाहिला, लाओ जरा झायगोटिन पाहिलेला आहे. आता पाहणार आहोत पॅक्टिटिन. पहा आता आपण पाहणार आहोत पॅक्टिटिन. लाओ जरा पाणी द्यायचं म्हणजे पॅक्टिटिन. आता पहिल्या स्टार्टिंगला एक सांगतो की पॅक्टिटिन प्रोफेज मधला सगळ्यात लॉंगर आणि कॉम्प्लेक्स असेल तो म्हणजे पॅक्टिटिन. म्हणजे सगळ्यात मोठा म्हणजे पॅक्टिटिन डिव्हिजन असतं, म्हणजे ज्याच्यामध्ये अतिशय जरा लेट करंट मध्ये चाललेला असा एक आहे म्हणजे पॅक्टिटिन. आता आपण पाहिले की झायगोटिन मध्ये टेट्राड बायव्हॅलेंट बनतात, पण ते टेट्राड आणि बायव्हॅलेंट झायगोटिन मध्ये न दिसता ते कशामध्ये दिसतात, ते दिसू लागतात. म्हणजे दे स्टार्ट अपीयर इन द पॅक्टिटिन. काय टेट्राड अँड बायव्हॅलेंट दे अपीयर इन द पॅक्टिटिन. आता हे आपण पाहिलं. आता पहा मेन आणखी आता झायगोटिन मध्ये कसं आपल्याला पेअरिंग झालं, अगदी त्याप्रमाणे या पॅक्टिटिन मध्ये काय होत असतं, पॅक्टिटिन मध्ये होत असतं क्रॉसिंग ओव्हर. या पॅक्टिटिन मध्ये होत असतं क्रॉसिंग ओव्हर. हे आहे आपला क्रोमोझोम. या क्रोमोझोम मध्ये क्रॉसिंग ओव्हर कुठे व्हायलेलं आहे, ए पॉइंटला. पहा इथे जे मध्ये जे सायनॅप्टोमिनल कॉम्प्लेक्स असतात ते यामध्ये नसतात, आणि हे क्रॉसिंग ओव्हर या पॉइंटला होतात, ते म्हणजे नॉन सिस्टर क्रोमॅटिड मध्ये होते. हे तर आपल्याला माहिती. यामध्ये काही जास्त विशेष माहिती नाही. ते काय म्हणताय, रिकॉम्बिनेशन और क्रॉसिंग ओव्हर जेनेटिक एक्सचेंज ऑफ आर्म्स बिटवीन नॉन सिस्टर क्रोमॅटिड और होमोलॉगस क्रोमोझोम. पहा जे होमोलॉगस मधले वेगवेगळ्या दोन क्रोमोझोम मधलं जे मटेरियल आहे ते दुसऱ्या क्रोमोझोम मध्ये पाठवण्यासाठी एक महत्त्वाचा पार्ट म्हणजे क्रॉसिंग ओव्हर. म्हणजे या क्रोमोझोम मध्ये त्या क्रोमोझोम मटेरियल पाठवण्यासाठी क्रॉसिंग ओव्हर. ज्या पॉइंटला आता समजा ज्या पॉइंटला ते होमोलॉगस क्रोमोझोम एकत्र येतात त्या पॉइंटला म्हणतात कियाझमेटा. त्या पॉइंटचं नाव सुद्धा विचारलं जाऊ शकतं, कियाझमेटा. त्या क्रॉसिंग ओव्हर ज्या ठिकाणी होतं त्या ठिकाणाला म्हणतात कियाझमेटा. रिकॉम्बिनेशन, क्रॉसिंग ओव्हर हे आहे या पॅक्टिटिनचा गुणधर्म. रिकॉम्बिनेशन पॉइंट अँड रिकॉम्बिनेशन हे आता पाहणार आहोत आपण. आपण पाहिले की पॅक्टिटिन. आता पॅक्टिटिन झाला. आता आपण पाहणार का आता पॅक्टिटिन मध्ये काय पाहिले, क्रॉसिंग ओव्हर. ज्या पॉइंटला क्रॉसिंग ओव्हर होतं त्याला काय म्हणतात आपण, कियाझमेटा म्हणतात. ज्या पॉइंटला क्रॉसिंग ओव्हर होतं त्याला कियाझमेटा म्हणतात. आणि क्रॉसिंग ओव्हर म्हणजे रिकॉम्बिनेशन ऑफ द homologous pair. After crossing over is the final day is the attached the crossing over point is called as the chiasmata. आता आपण हे पहिला. आता आपण पाहणार आहोत डिप्लोटिन. 3 पॉइंट पाहिले प्रोफेझोन मध्ये, लेप्टोटिन, झायगोटिन, पॅक्टिटिन. आता पाहणार आहोत आपण डिप्लोटिन. पाहता आपण पाहणार आहोत डिप्लोटिन. हे आहे आपलं होमोलॉगस. हे काय आपलं, हे आहे आपली होमोलॉगस पेअर. या पॉइंटला आपण म्हणले की कियाझमेटा. आता याच्यामध्ये जे सायनोटोनियल कॉम्प्लेक्स म्हणजे याच्यामध्ये जे मटेरियल होतं त्याचं काय होतं, या डिप्लोटिन मध्ये डिसोल्युशन ऑफ द सायनोटोमेंटल कॉम्प्लेक्स. इथे एक महत्त्वाचा पॉइंट म्हणजे डिसोल्युशन कशाचं डिसोल्युशन होईल, सायनॅप्टोमिनल कॉम्प्लेक्स, आरएनए प्लस प्रोटीन, यालाच काय म्हणतात सायनोटोमिनल कॉम्प्लेक्स.
हे ज्या दोघांमधलं जे मटेरियल आहे त्याचं यामध्ये या डिप्लोटिन मध्ये ते गायब होतं. आता पहा, होमोलॉगस क्रोमोझोम अपीयर टू मेक एक्स शेप स्ट्रक्चर. या डिप्लोटिन मध्ये ते कसे स्ट्रक्चर होतात, ते होतात म्हणजे एक्स शेप स्ट्रक्चर. या डिप्लोटिन मध्ये क्रोमोझोम आर एक्स स्ट्रक्चर किंवा एक्स शेप स्ट्रक्चर. हे आहे आपलं डिप्लोटिन. डिप्लोटिन समetimes कॉल्ड डिप्टोटिन. पहा, डिप्लोटिनलाच एखाद्या भाषेत एखाद्या प्रश्नामध्ये डिक्टोटिन सुद्धा म्हटलं जातं. काय? डिक्टोटिन. याच्यामुळे आपण कन्फ्यूज व्हायचं नाही की डिप्लोटिन आणि डिक्टोटिनचे गुणधर्म सारखे असतात, म्हणजे डिप्लोटिनला डिक्टोटिन असं म्हणण्यात येतं. मॅमल्स डिक्टोटिन स्टेज आर कर्व्ड सर्वमेंटल डिक्टोटिन. आता हे झालं आपलं डिप्लोटिन. डिप्लोटिन अतिशय छोटं म्हणजे सगळ्यात छोटं म्हणजे डिप्लोटिन स्टेज आहे ते मध्ये प्रोफेज मधलं. आता पाहणार आहोत आपण चार पाहिजे. आता पाहणार आहोत आपण लाव जरा पाणी दे दो. आता पाहणार आहोत डायकायनेसिस. काय पाहणार आहोत आता आपण? डायकायनेसिस. आता पाहणार आहोत आपण डायकायनेसिस. डायकायनेसिस. आता हे इथं महत्त्वाचा पॉइंट म्हणजे लास्ट स्टेज ऑफ द क्रोमोझोम किंवा लास्ट स्टेज ऑफ द सेल डिव्हिजन इन द प्रोफेज 1 मध्ये. आता याच्यामध्ये काय होतं माहिती का? टर्मिनायझेशन और कियामेटा टुवर्ड सेपरेशन. टर्मिनायझेशन पहा, यामध्ये जे क्रोमोझोम एकत्र म्हणजे एका पॉइंटला येऊन भेटले होते, ज्या ठिकाणी त्याचं क्रॉसिंग ओव्हर होतं ते वेगवेगळ्या म्हणजे टर्मिनायझेशन होतं आणि ते वेगवेगळे क्रोमोझोम तयार होतात. वेगवेगळे तयार म्हणजे सेपरेट म्हणजे सिस्टर क्रोमॅटिड बनतात. आणि याच्यामध्ये लास्ट स्टेज ऑफ द प्रोफेज हे सुद्धा आपण पाहिले. आता आपण दुसरा एक पॉइंट म्हणजे पहा, याच्यामध्ये हे जे आपलं सेल पॅरेंट सेल मध्ये जे न्यूक्लियस ते होतं, न्यूक्लियस, गोल्जी बॉडी, न्यूक्लियोस, न्यूक्लियर मेम्ब्रेन अँड द एंडोथेरियम रेटिक्युलर हे परत रिअपियर तयार होतं. हे आहे. आता आपण लास्ट एक फिगर तयार करू आणि या ठिकाणी आपलं प्रोफेज 1 समाप्त होतं. हे आहे न्यूक्लियस मेम्ब्रेन. याच्यामध्ये हे क्रोमोझोम, हे आहे क्रोमोझोम. या ठिकाणी बनतं गोल्जी बॉडी, हे न्यूक्लियोस आणि हे एंडोथर्मिक रेटिक्युलम. हे अशा प्रकारे हे रिअपियर म्हणजे ते तयार होतं आणि याच्यामध्ये टर्मिनायझेशन होतं. आणि स्पिंडल फायबर रिफॉर्मड. स्पिंडल फायबर, कुणी प्रश्न विचारला की स्पिंडल फायबर रिफॉर्मड इन द प्रोफेज 1, तर याचं उत्तर म्हणजे डायकायनेसिस. हे आता ते आपलं झालेलं आहे प्रोफेज 1. आता आपण पाहिले 5 लाव जरा पाणी दे. लिप्टोटिन, झायगोटिन, पॅक्टिटिन, डिप्लोटिन, त्याला डिप्लोटिन असं म्हणतात. आणि डायकायनेसिस मध्ये टर्मिनायझेशन. डिप्लोटिन मध्ये काय होतं? डिसोल्युशन ऑफ द सायनेप्टल मटेरियल. आणि पॅक्टिटिन मध्ये रिकॉम्बिनेशन क्रॉसिंग ओव्हर. झायगोटिन मध्ये पेअरिंग आणि फर्स्ट म्हणजे लिप्टोटिन मध्ये कंडेन्सेशन ऑफ द क्रोमोझोम. हे झालं आपलं प्रोफेज. मेटाफेज, एनाफेज आणि टेलोफेज हे अगदी मायटोसिस मध्ये जसं घडतं अगदी त्याप्रमाणे याच्यामध्ये सुद्धा घडतं. फक्त महत्त्वाचा चॅप्टर म्हणजे होता म्हणजे प्रोफेज 1 मध्ये हे 5 प्रकारचे डिव्हिजन. याच्यावर 5 पैकी एक तरी प्रश्न नक्की नीट मध्ये येत असतो. थँक्यू.